गाईस, तर आज आहे संडे आणि आज आम्ही बनवणार आहोत मटन. आम्ही म्हणजे आज दादा मटन बनवणार आहे. तर झालं असं की मी येत नव्हतो आणि दादा बोलला की ये तू आलीस तर मी मटन बनवेल, म्हणून मी आलो आणि दादाने सांगितल्याप्रमाणे त्याचा वादा पूर्ण केलाय. तर आपण बघूया की दादा कसा मटन बनवतोय. मटन आहे. आणि हा दादा आहे. बघ आता काय टाकते मी, तेजपत्ता टाकते. ओके, कुठे तेल तरी घेतलंस काय? सगळं घेतलंय मी. अच्छा, तुला काय वाटलं? आता टाकायचा कांदा. अच्छा. आता कांदा मस्त असा शिजवून घ्यायचा, का? कच्चा राहील. त्याच्या सोबत टाकायचा लसूण आणि त्याला मस्त असं मिक्स करून शिजवत ठेवायचं. याच्यामध्ये मटन, याच्यामध्ये भात, याच्यामध्ये मटन मधला बटाटा आणि याच्यामध्ये पाणी आहे. आता मस्त कांदा असा लाल झालेला आहे. याच्यामध्ये टाकणार मी चरबी. एवढी चरबी का आणली तुम्हाला माहिती आहे? माझ्या बायकोला जास्त आवडते चरबी. चरबी खाऊन खाऊन जास्त तिला चरबी चरबी. सांगू ताईला काहीतरी बोलला ना तू. अरे नाही, मस्ती करते. दादा यालाच बोलतान का चरबीवाला गोश? नाही रे, मटन सोबत जो चिकटून आलेला असते ना, त्याला चरबी लागलेली असते, त्याला बोलतात चरबीवाला गोष्ट. अच्छा, मी याला काय बोलतान? चरबी आहे. हळद, मीठ, मसाला आणि गरम मसाला याच्यामध्ये एकत्र करून मी आता याच्यामध्ये टाकतो आणि ते मस्त मिक्स करून घेतो. दादा तुला कशी काय माहिती रेसिपी? अरे पहिले पार्टीला गेलो ना, सगळा मनात बनवायला लागायचा. तू बनवायचं? आई शपथ, म्हणजे ते लोकांची तर वाट लागत ते असेल. दारवा पिवायचं. असं आहे का? हे बघ, कोमल करे याच्यात भाकरी घेते ना, आता सुरुवात करते. अरे जाम टेस्टी दिसते. मी मटनला 2 कुकरच्या शिट्ट्या लावलेल्या आहेत. मी असं कधी उकडून घेत नाही, पण आज ऑलरेडी खूप उशीर झालाय. कमीत कमी मला वाटतं 1:30 वाजला असेल. म्हणून पटापट घाई करतो आम्ही. मला असं आवडत नाही उकडलेला, पण चांगला लागेल कारण मी बनवते. ओह, कुछ भी. दादा आता काय करशील? आता यो 5 मिनिटं मस्त शिजू दे, तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊ पटकन. वाटण मध्ये मी खोबरा, आला आणि लसूण टाकून घेतलाय. ओके. त्याला पटकन ग्राइंड करते. काय करतस काय करतस? असू नको, चांगला लागला तर 200-200 रुपये द्या. हे बघ हे बघ हे बघ, मटण चांगला शिजलाय आता आणि त्याच्यामध्ये उकडलेला मी डायरेक्ट बटाटा टाकते पाण्यासकट. वाव, मटन मधला बटाटा मला जास्त आवडतो मटन पेक्षा. मग तू फक्त बटाटी खा. असं असेल तर पहिलेच सांगायचं ना की मला बटाटे खावायला बोलवली. अरे मग तूच तर आता बोललीस का मला बटाटी पाहिजे. मी बटाटे पाहिजे ना. आवडते बोलीस ना, मग ज्याला जी गोष्ट आवडते तीच देवाची. आता मी याच्यामध्ये वाटण टाकतोय, त्याला चांगला मिक्स करून 10 मिनिटं जवळ शिजवतो. हा लिंबू मी का घेतलाय माहितीये? कारण की मी नंतर दादा ज्याला कॉईन असा उडल ना, तो हा अख्खा लिंबू खाईल. ओके, तसा केलास तर नीट, म्हणजे माझ्यावर जादू ना केलास मग हेल हेल मग काय. हेड असतं नाही तर टेल्स असतं. तुझा काय? हेड हेड तुझा हेड, माझा टेल्स. पटला आता. परत जिंकलो. दिसत
गेलीस कोमल तू आता. आता का लिंबू? आई शपथ. जाऊ दे कोमल, असंच. जेवणावर खाल्लं तरी पण चालतं कोमल. जेवणावर पाहिजे. जेवणावर खाल्लं तरी पण चालतं. पण जेवणावर खाऊ दे, पण असं जेवणावर टाकून नाही मग असं नाही तोंडात पिलं जा. नको नको कोमल, जेवणाची टेस्ट खराब होईल तुझी. आताच पहिले तुला challenge complete कर. मला पाहिजे आंबट झाला. लिंबू. मिनिस्टर चॅलेंज आणलेला काय गरज होती असा ना. दे लिंबू दूध तरी. ओय कापतान कसा असा ना ताई. असा. आडवा आडवा ना. उभा कापलास तर तो ह्याच्याने कापताना असं बोलताना. मी याला नाही- जास्त माहिती आहे हो जादूटोणाचा. मी नाही तो मानत करत त्या असेल. काम बिया तर काढून दे का बिया खाव. बिया पण लिंबू अख्खा बनव. लिंबू मध्ये जे काय असेल ते. नाही यार जाम कडू होतं. बिया कोण खातं यार. गोष्टी. या चॅलेंज मी मिस ठेवलेला. आता नवीन वर्षाचा गिफ्ट. रेडी. आकाश पिलाला मदत कर ना तू. आकाश पिलाला मदत करते. एकदम थोडाच पिले. तू येऊ पाहिजे होता रे, तो सरबतचा असेल तर. टाक आकाश टाक पूर्ण. अजून एक आहे. संपला रे, बस बस बस. कशाला का दया करत असतील नाही, तुझ्या नाही, नुसती गेली. नाही रे, संपला. संपला. कानांची हवा गेली. आता आपला जवळजवळ मटण झालेलं आहे. मी मस्त कोथिंबीर वॉश करते. वॉश करायला कोणच्या इथून शिकलास? वॉश करायला कोरोनापासून शिकले बाबा मी. अच्छा मला वाटलं का सायन्स. नीट काप नीट काप. किती मोठे मोठे लागते ग तो. अरे मग डबल काय? कापायची असते. डबल कापायचे. मटणचा खिमा कसा करता? तुला का कोथिंबीरचा किमा नाही चांगला करायला? लिंबूनी तर मला आंबट चिंच केलाय. चिंच हे बघ आता झाला. चल हे बघ इकडे बघ इकडे बघ. इकडे आता हिरवी गार मस्त कोथिंबीर. गार तरी कुठं आहे. अरे गार धुतली ना, मग ती थंड आहे ना, मग गारच झाली ती. त्याला मिक्स करायचा. रेडी रेडी रेडी. रेडी रेडी रेडी. कशी वाटली आमची मटनची रेसिपी? गाईस तुम्हाला माहिती आहे असली प्लॅन काय होता, ह्याला जेवण बनवायला सांगण्यामागे एक प्लॅन होता का ताईला थोडा आराम भेटू दे. बरोबर आहे ना. शेवटी माझी बहिणीच किती काम करत असते दिवसभर, म्हणून मी विचार केला का आज थोडा कम दादाला करू दे ना. मग काय झालं, बरोबर आहे ना, असं केलं पाहिजे ना कधी कधी. वाजते भारी येतं आणि अजून उकलते कसं काय. अरे ते येत असते ना. वाव भारी वाटते ना तुम्हाला. मला तर इथं वास सुटलेला बेडरूम मध्ये. माझी फेवरेट चरबी. मीठ बीठ बरोबर टाकलं असेल ना मी. थांब माझा थोबाड नको घेऊ, मी तुला फक्त सांगते. चल घेऊ. एक नंबर बनवलाय. नाही पण खरी गोष्ट आहे, मी ऐकलंय का बापऱ्यांच्या हाताला चव असते. रिअल मध्ये हसते असं वाटतंय आता. का सांग, चाकला तर एक नंबर लागला. बघ ना आपला पप्पा पण किती भारी बनवतात. आपला दादा तर एक नंबर जेवण बनवतोय. बापऱ्यांच्या हाताला चवच असते. हा ते लग्न बिग्नात तेच बनवताना. बापरे माणसं बनवतात. दादाने बनवलेला मटन. वाव. या जेवायला. भात पका दिलाय, पण असे मला मटन जरा जास्त दिलाय, कमी कर. एक घास खाऊन बघतोय कसं झालंय. हळदीन बनवताना तसा जाम भारी. आई काकडी खातोस? काय बोलतोस मला ते. अय्या किती तोंड बघ असा चॉकलेट खाऊन आलाय. काय खाल्लंस बघू?
चॉकी खाल्लास बाय.